हो द्या ना, येऊ द्या ना राग थोडा, येऊ द्या, थोडं हसत जा, पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. नवरा बायकोचं भांडण झालं, हो द्या ना, थोडा टीव्हीचा आवाज मोठा कर, तिला भुकू दे थोडं. ती काही सारखी भुकल का? यानं लगेच उचलून आपटली फरशी हो, मिली ना बायको. 28 वर्ष जाऊन बसलं, घ्यानं नाही ते. माझी भाषा नाहीये म्हणा. 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या, जळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, चिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे राग आकळा. आणि मला एक सांगा, जेल मध्ये गेलेल्या आरोपीला मी केलेल्या कर्माचा पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून गेली. महाराज, तुम्ही जर त्यांना कधी भेटायला गेले तर गजावर डोकं आपटो आपटो रडतात ते, तेवढी पश्चाताप आहे त्यांना. तुम्ही राग आकला ना, काय रोग झाला का तुम्हाला? शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पड त्याच्या. आणि तुला शहाणे बापाची आवलाद आहे तर करायची नाही कॉफी. 35% मार्क पडून टोणक्या तुला शाळेत जाऊन कशाला शाळा बरबाद करतो? रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे, एका वाक्यात उत्तर 5 मार्काला आहे, पर्याय निवडा 5 मार्काला आहे. मग तू करीत काय होता वर्षभर? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावल्याला त्रास, काय उपयोग झाला तो? 47% मार्क 10वीला पडले, सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला ना, आलाय का तू? तू लाज नाही वाटत? कपडे काढून हल्ला पाहिजे. इथं 77 वाले बोंबला देण्यात, तुम्ही 47ची अगरबत्ती कुठे लावतो? आर्टला ऍडमिशन घे, गणपती उडवाय कामायची. समोर शांतबा काय नियमित मार्ग पाडायचं नाही, बोंबलं हिंडायचं. कॉफी मग गेली ना, शिक्षकाच्या बाया पण सर परत करणार नाही, वाचला. तो शिक्षकाला म्हणला भेट पेपर सुटल्या हो, आयुष्यभर म्हशी बाजाराची पाळी आहे, कशाला हाताने जिंदगी बरबाद करला. तरुण पोरं ध्यानात ठेवा, हे मित्र मित्र जे आहेत ना महाराज, हे फक्त आपल्या इष्टीला गिराईक लागेपर्यंत, कुणी नाही महाराज. हा भ्रम आहे तुम्हाला. अरे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील? कसे राहतील? जी बहीण आपल्याला भावाला ओवाळायला येत होती ना, तीच बहीण जमिनीचे बाजार वाढले तर भावाच्या विरोधात कचरीत गेली. ओवाळी ते भावराया सिनेमा दाखवायचा कोणला? लोक म्हणते जग सुधारलं. काय सुधारलं जग? धोतर गेलं, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. मागा बदले काही लोक म्हणजे लोक सुधारली, गरबा उभे न जेवायला लागली, पण तोंडानच ना, खात्यात कुणीकडून पुढे मोबाईल वापरायला लागले. मोबाईल वापरायची तरी अक्कल आहे का? सगळे लोक मला सांगा, तुमच्या मोबाईल कुठं असतो तुमचा? कोणत्या खिशात? वरच्या खिशात सुटेल तुम्ही मोबाईल. बोला बरं, कुठे तुझ्या खिशात? तुमचा मोबाईल उजव्या बाजून आहे का डाव्या? अरे खिसा कोणत्या बाजून आहे तुमच्या शब्दाचा? नीट शुद्ध उत्तर द्या. डाव्या बाजून आहे, बरोबर आहे ना? तुम्ही शाळा शिकेल आहे का? आहे का? हृदय कोणत्या बाजूला आहे? मग तुम्हाला आखली आहेत का काय? त्याची व्हायब्रेटिंग नाही कधी शिपशील मरशील मेले मेले. मोबाईल डाव्या बाजूने कधी ठेवू नये. मोबाईल मागच्या खिशात ठेवा, रेंजच नाही. अरे शाळेत जात्या चांगली बावळट लोक वरच्या खिशात मोबाईल ठेवतात. हृदयाची स्पंदन येते तर डाव्या बाजूने हृदय, त्याला 2 जेवणिका आहे, उजवी जेवणिका आहे, डावी जेवणिका आहे, उजवी कर्णिका आहे, डावी कर्णिका आहे, रक्तवाहिन्या आहे, शिरा आहे, धमन्यात आणि शरीराचा नाजूक इंद्रिय कोणतं आहे? आणि मूर्खासारखं वर मोबाईल ठेवतो. कुठं वापरा? 10 वर्षापूर्वी माणसं एकमेकांशी बोलत होती, आता मोबाईलमुळे कोणी बोलतच नाही. ते कानात 2 काड्या घालते त्या वायरी, नुसतंच झुलत आहे रस्त्याला. गाडी आली, बिंदी होणं गेली. आता तर नवीनच आयटम आलाय, नुसतं असं करतोय रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. येड नाही, धडशिया नाही. संडासात बसले एक जण, कानात वायरी, नुसतंच झुलायचं ते. संडासच वैर. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलवलं.
एक बार आजा आजा, तरी संडासला होईना. मग त्याने दुसरं गाणं बांधलं, मेरी सपनों की रानी कब. मार्क आहेत पण नोकरी संपली. आमची पोरं 42 वर्षे झाली. कोण विचारतं बायका मिळालं? हा विनोद नाही. कोण मुलगी देईल, काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेलाय, त्याला अंतकरण नाही. आमच्या पोराला, कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी? कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटंसं सुंदर घर बांधावं, मला बायको असावी आणि माझ्या आईबापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत. काय मत आहे तुमचं? बॅलन्स नाही, त्याला लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो, आई मला पप्पांकडून 50 रुपये दे. आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो, अरे मी शिकलोय माझ्या जिंदगीचं काय? आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचंय का हो तुम्हाला? हा किंवा नाही, विचार करतात पण पर्याय नाही. झोपताना आपला पोरगा विचार करतो, अरे माझ्या आईबापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही. मग मी का वाईट काय करायचं? आज 40% पोरं गावांमधून संपलेत. नाही संपले? आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः BSc बेडे मानुषी पोराव माय अवताराव नका जाऊ. पाया पडतो पोरांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पण कुणाची भोंगे बांधून बोंबलत हिंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार. तुमचं काय मत आहे? फक्त सीझन काढून घेणार, तुमची मजा करणार, तुम्हाला खायला प्यायला देणार. काउंटिंग संपलं, तुमचा 10वा झाला, तुम्हाला हे वडा बिडी देणार नाही. काय मत आहे? काय मत आहे तुमचं? तुम्ही आमच्या टोळीत या पर्या हो. अय एवढी जरी लटकावली ना, हरिपाठ येऊ नाही तर न येऊ नाही. आणि हे जे जगणं आहे ना, हे गळ्यात असल्यावर हे स्वाभिमानाचं आणि छत्रपतीचं जगणं आहे. इंदुरीकरला घोडा लावा, पण मी बोलतो हे खरंच आहे. माराल कोण नाही पाहत, हे फक्त म्हणायचंय. आमचे मित्र आहेत, थांब, कोणी नाही, फक्त लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आपण म्हणतो मला लोक मानतात आणि माझ्या लोकांचं प्रेम आहे, हा भ्रम आहे. 8 दिवस गावाला जाऊन पाय, घरचे जेव्हा त्यात काही लोक म्हणतात मी मेलो, माय कंपन्या आणि कारखाने कोण झाली. तू आहे वाचून काहीच अडलं नाही. 1.5 महिना नाही, महिना नाही झाला अजून, महिना. अनाथाची माय विसरले लोक गेले. लोक फक्त तिचं नाव चौकाला देणार. उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या. गेल्या लता दिदी नुसत्या लता नव्हत्या, उभ्या जगाच्या दिदी होत्या. उभ्या जगाच्या दिदी गेले लोक. इंदुरीकर गेला महिना 1.5 महिन्यात. 2-4 दिवस लोक बरं होतं, काही काय म्हणतील बरं झालं गेलं. ते लई बोलायचो, काहीच्या काही बोलायचं, ते उलातलं तेच बरं झालं. मिटलं ते लईच कचकायचं काहीच्या काय. पण खरं कचकित आहे ते, कचकित आहे. पण कशाला आमचे पोरं दारू प्यायला लागले तर बाप खांदेकरी झालाय. पोरा कॉलेज सुटलं काल परवा, काल कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या. 2-4 सांड आले मागून, भंगार मिशे काढेल, कबर बांड, स्वच्छता असा घाण वास. स्वच्छ घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही. मी त्याचे स्वच्छ पाहिलो तिकडल्या घरात बसलो. काय घाण सुद्धा, तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय घाण. ही माणसं झोपत कशी असतील रातची? कपाई धुवून झोपत नाही. काही येडे तर आमचं डायरेक्ट का बा, हा माणूस डायरेक्ट बोलतो, काही बोलतो. काही नाही ना, थोडेफार पथ्य. तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? लोक तुमच्या पाया पडतात. वाईट काय वाटतं माहिती का महाराज? लोक तुमच्या वय नाही, आता हे माणसं तर वय 70 वर्ष हो, 70 वर्ष वय. हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर ह्या पोराची किंमत नाही.
या माणसाची किंमत किती मोठी आहे. आज तुम्ही कथेला लोक बसलो, लोक ग्रंथावर पुलं वाहत्या, पैसे वाहत्या, त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकतात, आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाची आणि कृष्णाची कथा सांगा गायला लागले, राम असं म्हणतो, ते कसं चालन महाराज. आणि असं बोलल्यामुळे ते म्हणतात ते इंदुरीकरला जास्त झाले, म्हणजे ते मला गोडा लागतात. अशी गमत. ते म्हणते ते काही बोलायला लागलं, काही कसं, काही पथ्य आपण पाळलीच, काही करीत बसायचं. आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली, नवरा नवरी बुंगत येणार वरून. अरे काय माझा आलाय तुमच्या पैशाला घ्या. तो नवरदेव दसमुसाळ्या गडी तो, आणि तो दसमुसाळ्या नवरदेव बसावला त्या खोक्यात, आणि ती नवरी उरफाट्या बावलीची, आणि त्यांना लाज नाही, आबरू नाही. म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला, ते गळ्यात हात घालून येतात वरून. अहो ते खाली आणायचेच नाही महाराज. आणि ती बुंगत बुंगत येतात, आणि ती एकमेकाला, आता ते पुढचं सांगा नको तुम्हाला, ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिल्यामुळं काय घडायचं ते घडलं. त्याचा तोल गेला, जे सटाकलं चराटानं, खुब्यातून गेला नवरदेव. पाहता काय माय 3 बारगाड्या मोडल्या त्याच्या. काय आता एक लग्नात पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गळ्यात, तो हार बामणाच्या गळ्यात गेला. नवरदेव पाहतच राहिला, भाऊ आता काय करावं. त्या बामणानं नवरदेवाच्या ठेवून दिली, मला नवरी माझी भाऊ. तो नवरदेव झाला चोपदार, आला आमच्या बोकांडी. काय अरे काय नवीन आणतात कुठून, बरे सापडताही कुठं त्यांना, काय काही करतात, काही करीत बसायचं. आता एक लग्नात पद्धत, मंगलाष्टक सुरू झाली का ते नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट, आणि ते गेट मधून तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत येणार. बंगरी 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळत. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते 2-4 सांड चपटीसाठी लटकेल, त्या नवरी मागं 2-4 भांगार पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटी चमकी, आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. एकदम शांत, जसं प्रेम प्यायचं. आणि त्याच्या पुढं फुलं टाकीदारे, बाटलीची बुचा टाका बेवडं येते. ते मरणाचं 90 हाणतं त्याला गाला फुलं. अरे मंगलाष्टकातलं लग्न कसं आहे माहितीये का, पुढे जाऊ द्या रात, मी आता रिटायर झालो महाराज. आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती, आणि भक्ती एकनाथ बाबांसारखी असावी. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण, एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण, आणि मुलगा हरिपंडित. महाविष्णूचा अवतार. जसं काही इथं कसं आहे पहा, भानदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देवप्राप्तीचा उपाय सांगतात. अभंगातला 2रा मुद्दा संपला. अभंगातला 3रा मुद्दा आज
गायक वादक म्हणून जन्मंडपाले माईक सिस्टीमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रुक्मिणी गोशाळेतील गोमातेचे पूजन अर्जुन महाराज साळेकर, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील, सगळे लग्नांचं त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती ती पूजा. आणि पण जतेने ती झाकून नेली पहिली ही पूजा श्रेष्ठ ठरली, गोपूजा. आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंचे गायीचा स्पर्श तरी माणसाला व्हावा. आता आमच्याकडे भागवत सांगणाऱ्याकडे गाय नाही, इथं पखवात वाजवणाऱ्याकडे गाय आहे आणि गाई पाहिजे. मला गाईचं स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे. गाई येते. आता आपल्याला धर्मच ठेवायचा नाही ठरलंय. आपण प्युअर पाण्याचं पिशीतलं दूध प्यायचं. कोण पैलवान होईल पिशिओ चड्डी सोडायच्या आत बस शिकायचं पैलवान. आणि ती पूजा आहे त्यामुळे त्यांना आता आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना काही कमी नाही. त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर उपाय काय? हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल जर गाईला चारा घातला तर. उगाच देव चोळीत बसायची कवर आहे मी 1.5 तास. एखादं देव चोळीन कुत्रा आलं त्यानं देव फेकून आला कुत्रा. एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं. 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गारठून मार नको. ही पूजा आहे महाराज. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांच्याच पाय धरा. पुरावा त्याला 3ऱ्या अध्यायातला. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्ट होईल परस्पर घडेल प्रतिजेत अज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल. लय देव चोळायचे नाही. सकाळी उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वसते लक्ष्मी. जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाईम देव चोळायचे नाही. देवाला एकच काम सांगायचं. देवा नीट ऐका पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी बिरकरी कीर्तनकार कोणी असलं तर. देवा एका बाईनं तुला बोरं दिली ती उष्टी बोरं तो दानादाना खाली. एका बाईनं तुला पोहे दिले ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला. एका बाईचं तू दळणदळू लागायला गेला. तिची गोदडीच खांद्यावर घेऊन आला. तुझा पितांबर ठेवून आला. अरे तू एकीला दळू लागायला गेला त्याची गोदडी घेऊन आला. तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला. एकाला मास शिकू लागायला गेला. एकाला ढोरे ओढू लागायला गेला. एकाला कवी शेले विणू लागायला गेला. नाण्यांची अंगी भिंत ओढी. अर्जुनाची रथी होय असरती भुक्षिपोये प्रति सुदाम्याची. एकवाचे ऋण पेडी ऋषिकेशी आंब ऋषीसाठी गरबाळ मीराबाईसाठी घेतो विश्व्याला. दामादीचा झाला. मग तू मीराबाईचं एवढं काम केलं मग एक कर ना. हे चमड्याचं हृदय आहे ना माझं. एकदा माझ्यात तर तू आहेच ना मग मलाही दर्शन दे ना. तू तिकडे मटण विकू लागतो. सज्जन कसा विकू लागे माळ्या सावत्यास खुरपर. मग ये ना एकदा. तू नसला तर मला कोण खाणार म्हणून धरावे
वाचवा गाय वाचवा हे आज सफल झालं. गाय गाय पाहिजे आणि शेतकऱ्याने गाय दरवाजात ठेवा पाहिजे, दर्शनाला असावं पाहिजे. जर तुम्हाला पटणार नाही, लोक बोभाटा करतात, नाहीतर जर कुणाला बीपी असेल ना, बीपी 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 गावरान गाईचा खांदा जर रोज 5 मिनिटच वळला कसाही बीपी लो होतो. इतकी ताकद आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही गावरान गाई बघा खालून कधी, सडांच्या पासून तिचे एक शिर आहे, शिर जाड जाड शिर आहे, ती तर पुढच्या पायाच्या जवळ थांबते. त्याला धुम्रकेतू नावाची राडी म्हणतात. म्हणून गावरान गाईचं दूध पांढरं नाही आहे, पिवळं आहे. आणि गावरान गाईचं दूध तापवल्यावर त्याच्यावर साई येते, ती सुद्धा पिवळे. गावरान गाईचं आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची. आता पोरगी 3ऱ्या माजल्यावर आधी गाय कुठं लिफ्टत मानतो, ती जाती लिफ्टनवर. मग त्यांनी आयडिया केली, देवाऱ्यात गाय ठेवली. काय लोक डोकं लावतील काही कळतच नाही. देवाऱ्यात गाय ठेवली, तिचं दर्शन घ्यायचं. हे कुटुंब किती भाग्यवान आहे. हां, हे महत्वाचं आहे. गाईचं दर्शन हो, नाही तर काही काय अजून 5 वर्षानं या कार्ट्यांना शिकवावं लागेल. शेतकऱ्याचा करतो नाही, तू नाही, तू नाही, मी तर मिलिटरी उतरेल. त्यांना म्हटलं खसकून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचाच नाही बोलू, हे काय विचारित काय नाही, कुठं झट्टे करताय. शेतकऱ्याचा एक तू चट्ट्यापट्ट्या शर्टवाला कितीला आहे, तू 5वीला. बैल आहे तुम्हाला नाही, तुम्हाला बैल कोणाला आहे, बैल हां तुम्हाला आहे, तुम्हाला अरे आहे का नाही, अरे बैल आहे का, आहे. बैलाला वरचे दात किती, उद्या सांगतो. किती रे, करेक्ट. याला खानदान शेतकरी म्हणायचं. त्याने बरोबर सांगितलं, बैलाला वरचे दात नाही. हा म्हणला उद्या सांगतो. मग आता गेल्या गेला बैलाचे दात उचकितो का काय कोण नाही. अरे बैलाला वरचे दातच नाही. अहो एक कॉलेजचं कार्ड पाहिलं मी, भंगार बिन मिशीचं, त्यानं मुसक्या सगळं बैल पाण्यावर नेली ती. मी तिकडून आलो, म्हणलं मुस्क नाही सोडलं, तो म्हणलं मारा टाकीत पाणी घाणे गाळून पितीन. आता काय सांगता, लय नमुने आहेत बाबा. हे काय स्विच नाहीत. हे लहान आले मी, लहान आली. एका पोरानं मला जेवता जेवता विचारलं, तुमचं कीर्तन आहे का. म्हणलं हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा. तो म्हणला नाही आल्यावर 200 रुपये घेईन. मी म्हणलं देईल बा. तो मला म्हणला सांगा, उभा राहायला बसला नाही, गेला आला नाही. आपली तर अक्कलच मग झाली. म्हणलं मला नाही येत बा. तुम्हाला 200 रुपये द्या. दिले. तुम्हाला साधं कळत नाही का, तुका वैकुंठाला गेला आला नाही, पांडुरंग उभा राहायला बसला नाही. लय नमुने आहेत महाराज. एक वर्ग पळत आला ना, आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील का. ती म्हणली मेल्याचा थोबाड फोडीन. तर म्हणला चाल बाहेर, आताच पप्पाने 2-4 फुलं तोडली. लय नमुने. एक पोरग शाळेत लय बडबड करत होते, त्याला गुरुजीने सांगितलं कोणाचा तू, कोणाचा आहे. म्हणला कोणाचा सांग काय घे नाही. मग ते गुरुजी त्याला म्हणलं तो जन्मदिवस काय. ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. म्हणलं खोटं बोलत का, रविवारी सुट्टी राहते. लई नमुने आहेत भाऊ. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, का रे ए आकाशातून वर जाणारा तारा कोणता. एक पोरग म्हणलं सर प्रश्न चुकीचा आहे, कारण सगळे तारे आकाशातच असतात. एक पोरग म्हणलं सर प्रश्न बरोबर आहे, एकच तारा असा आहे की तू खालून वर जातो म्हातारा. लई नमुने आहेत महाराज. गेले महाराज आमचे इंगळे महाराज, नाही तर हे काम त्यांनीच करावं. गेले माणूस महाराज. संप्रदायानं सुद्धा लय लोक गमावली महाराज. 28 गुन्हे ज्यांच्यावर होते ते वक्ते बाबा गेले महाराज. वक्ते बाबा गेल्यावर धर्मावर बोलायला माणसंच गेले. आता सगळी महाराज लोक पोचाट झाली, पोचाट. आता आमच्यासारखं बोलत तर झोंबत लोकांना.
नाही तर 28 गुन्हे वक्ते बाबावर होते एकट्यावर, फक्त धर्मावर बोलतो म्हणून. धर्मावर बोलायचं नाही, नाही 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 नाही, राजकारत्यांवर बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. वा 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 वा, बोलला मेला. हां हे नाही तर वक्ते बाबा गेले, वक्ते बाबा गेले तर धर्मावर बोलणारे गेले, बाबा इंगळे गेले तर चांगल्या चाली गेल्या. राहिल्या त्या कीर्ती राहिल्या त्या कीर्ती जगामा